नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया, ठरलं तर मग मालिकेचा. प्रेक्षकांनो, आज रविराजांनी प्रियाचा मस्तच माज उतरवला. तिला वाटत होतं की नाटकं करून ती परत सगळ्यांना घोळात घेईल, पण तसं काही झालं नाही. फक्त अश्विन तेवढा तिच्यावर विश्वास ठेवत होता. चला तर बघूया. प्रताप म्हणते, अर्जुन काही काळजी करण्यासारखं आहे का? अर्जुन म्हणतो, हो डॅड. मग तो कोर्टात जे सगळं झालं तेच तो सांगतो. कल्पना म्हणते, नाही, तन्वी असं नाही करू शकत. ती एवढं माझ्याशी खोटं नाही बोलणार. सायली म्हणते, आई बाबा, ती एवढं कोर्टात खोटं बोलू शकते तर तुमच्यासमोर तर बोलूच शकते. अर्जुन म्हणतो, म्हणून मी कितीही ठरवलं तरी आता घर आणि कोर्ट वेगवेगळं ठेवू शकत नाही. कल्पना म्हणते, नाही, या सगळ्यावर माझा विश्वास नाही. कल्पनाला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. अर्जुन म्हणतो, बस मम्मा, आता आम्ही अगोदरपासून तुला तन्वीच्या फॅक्ट्स देऊन तिच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही. इथून पुढे तिच्याबद्दल असे 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 सत्य बाहेर येतील ते तर तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. आणि तो तिथून रागानेच निघून जातो. सायली त्याच्या मागे जाते, म्हणते, आई बाबांना असं बोलून त्रास होतोय ना? अर्जुन म्हणतो, हो. अर्जुन म्हणतो, त्यांना समजतच नाही आणि नंतर त्यांनाच त्रास होईल. मग तो कोट काढायला लागतो. सायली त्याचा कोट काढते आणि त्याला टॉवेल देते फ्रेश होण्यासाठी. अर्जुन म्हणतो, आज नवऱ्याची एवढी सेवा? सायली म्हणते, सेवा नाही, बायको आपल्या कर्तव्यान नवऱ्याचे कौतुक करते. तुम्ही जेव्हा कोर्टात युक्तिवाद करत असतात ना, तेव्हा तुम्ही खूप देखणे दिसतात. अर्जुन तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. घरात जो सगळ्यांशी मज्जाक मस्ती करतो, पूर्णाजीला माय ब्युटिफुल गर्ल म्हणणारा माझा नवरा जेव्हा कोर्टात प्रचंड आत्मविश्वासाने केस लढत असतो ना, समोरच्याकडे बोट दाखवतो, तेव्हा असं वाटतं की तो आता परत ही चूक कधीच करणार नाही. अर्जुन म्हणतो, बस बस, किती कौतुक कराल माझं? सायली म्हणते, माझा नवरा आहेच एवढा देखणा, कर्तबगार. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोचे जर मी कौतुक केले ना तर अख्खी रात्र अपुरी पडेल. सायली म्हणते, तुम्ही जेव्हा बायको अशी हाक मारताना मला खूप आवडतं, पण तुम्ही नुसतं मिसेस सायली असंच म्हणता. अर्जुन म्हणतो, अशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची जशी क्यूट वाईफ झाली ना, तशीच मिसेस सायलीची बायको पण होईल. सायली म्हणते, परत बोला ना. अर्जुन म्हणतो, बायको. सायली म्हणते, परत बोला. अर्जुन म्हणतो, माझी बायको सायली. आणि सायली खूप हसते. इकडे प्रिया म्हणते, हो, माझी साक्षीबरोबर मैत्री होती. मला तोपर्यंत माहीत नव्हतं तिचे वडील कसे आहेत, ती काय करते ते. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? रविराज म्हणतो, खरं तर नाही. तिने बरोबर खुनाच्या रात्रीच तुला मूवीचे तिकीट का दिले? प्रतिभा म्हणते, काय तन्वी, अजून काय काय लपवलंस तू बाबांपासून? तन्वी रडतच म्हणते, हो, दिले होते आम्हाला. साधं पाणीपुरी खायचे पण पैसे नसायचे हो आमच्याकडे. तिने तिकीट दिले, मग गेलो. काय झालं त्यात? अश्विन म्हणतो, तन्वी, तुझ्यावर कुणाचा विश्वास असू दे नसू दे, पण माझा आहे. प्रिया म्हणते, बाबा, मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? मी साक्षीचे पैसेसुद्धा परत दिले. मी तिला फोन करू का? मग तुमचा विश्वास बसेल का? थांबा, मी करते. प्रिया फोन लावते. रविराज म्हणतो, स्पीकरवर ठेव. आता मला कुठलीही शंका नको. नागराज इकडं डोक्याला हात लावतो, म्हणतो, स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात काही अडकायला नको. फोन महिपत बघतो, म्हणतो, थांब, हिला चांगलाच धडा शिकवतो. तो फोन उचलतो. प्रिया म्हणते, साक्षी, मी तन्वी. महिपत मनापच म्हणतो, जगाला सांगायची ओळख का सांगते? प्रिया म्हणते, तू फोन नंबर डिलीट केला असेल ना माझा, म्हणून सांगितलं. इथे माझे बाबा आहे, त्यांना सांग ना मी तुझे पैसे परत केलेत म्हणून. महिपत म्हणतो, इथं माझी पोरगी नाही आणि तिने सांगितलं मला की तू तिचे पैसे दिलेत म्हणून, आणि तो फोन ठेवून देतो. प्रिया म्हणते, बाबा, आता तरी विश्वास बसला का तुमचा? रविराज काहीच बोलत नाही. अश्विन म्हणतो, काका, महिपतसारखा माणूस तन्वीसाठी का खोटं बोलेल? नागराज म्हणतो, बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे ना अर्जुन कसा आहे तो. केससाठी काहीही करू शकतो. पोर बघ ना कशी गांगरून गेली ते. रविराज म्हणतो, गांगरू दे. प्रतिभा म्हणते, असा कसा निर्णय घेतील ते एवढं सगळं झाल्यावर? चौफेर विचार करून मगच निर्णय घेतील. सुमन म्हणते, हो, भाऊजी सगळी शहानिशा करून मगच निर्णय घेतात. अश्विन म्हणतो, चल तन्वी, आपण घरी जाऊयात. रविराज म्हणतो, तुझ्या घरचे वाट बघत असतील, निघ. ती रविराजकडे बघतच असते. इकडे कल्पना म्हणते, माझा विश्वासच बसत नाही हो. प्रताप म्हणतो, तू एवढा विचार करू नकोस. सायली म्हणते, आई, जे होईल ते या घरासाठी चांगलंच होईल. आणि आता विषय डोक्यातून काढून टाका. आपण देवासाठी छान नैवेद्य करायचा का? मग तुम्हाला शांत वाटेल. प्रताप म्हणतो, हो, छान आयडिया आहे. सायली म्हणते, मग ठीक आहे, मी नारळाच्या वड्या करू का? प्रताप म्हणतो, हो, कर. गोडाचा नैवेद्य दाखवल्यावर घरात शांतता राहते.
तर हा भाग इथेच संपतो. कसा वाटला तुम्हाला भागाचा प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.